परमपूज्य सरसंघ चालक डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांनी संघाच्या षष्ट्याब्दी वर्षात समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि देशभक्ती जागृत करण्यासाठी 5 आयाम म्हणजेच पंचपरिवर्तन करण्याचे आवाहन केले. व्यक्ती बदलली तर कुटुंब बदलते, कुटुंब बदलले तर समाज बदलतो आणि समाजात जर सकारात्मक बदल झाला तर राष्ट्र सामर्थ्यवान बनते. व्यक्ती किंवा समाज बदलायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते या 5 पुस्तकात म्हणजे पंचपरिवर्तन या 5 पुस्तकात अगदी साध्या सोप्या शब्दात गोष्टींचा आधार घेऊन आणि काही बदलांची सूची तालिका देऊन सांगितले गेलेले आहे. वाचन थोडं अवघड आहे, आजकाल वेळ नसतो, डोंबिवली फास्ट. त्यामुळे आपण डोंबिवलीमध्ये खास आपल्या लोकांनी याचं रेकॉर्डिंग केलं आहे आणि याची ऑडिओ बुकसुद्धा अवेलेबल आहे. त्याची लिंक मी शेवटी देणारच आहे. आता थोडंसं या पुस्तकांविषयी सांगते. पंचपरिवर्तन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला माहिती आहे सगळेजण काजल दिदींना ऐकायला खूप उत्सुक आहेत, पण हाही जसं दादा म्हणाले खूप महत्त्वाचा संघाचा विषय असल्यामुळं मी अगदी थोडक्यात याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहिलं पुस्तक आहे समरसता. समरसता म्हणजे समानता व एकता. स्पृश्य अस्पृश्य सर्व जाती पंथ प्रांत भाषा अशा विविधता असलेले लोक आपल्या देशामध्ये राहतात. पण सत्य ईश्वर आणि आत्मा यांची मूळ धारणा सर्व पंथीयांची एकच आहे. सर्व हिंदूंचे मंदिर पाणी व स्मशान एकच असले पाहिजे. सामाजिक समरसता म्हणजे प्रेम, आपापसातील प्रेम, संवेदना, बंधुभाव व आत्मीयता. समाजात वरच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीने झुकून खालच्याला हात देऊन वरती आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक समरसता. दुसरे पुस्तक आहे पर्यावरण. नैसर्गिक सप्त संपदा आहे. जल, जन, जमीन, जानवर, जंगल, ऊर्जा आणि गोमाता. या सगळ्यांचं संरक्षण व संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. निसर्ग चक्राचं संतुलन जपण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवेत याची एक सूचीच या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पाणी वाचवा आणि जिरवा. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा आणि झाडे लावा आणि झाडे जगवा. हा मूलमंत्र जर आपण सगळ्यांनी अवलंब केला तर पर्यावरण रक्षणाचा प्रश्न येणारच नाही. आपली पंचतत्वे पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ही पंचतत्वे जपण्यासाठी या पुस्तकामध्ये 50 ते 60 छोटे छोटे बदल दिलेले आहेत, जे आपण जर केले तर नक्कीच आपण पर्यावरण जपू शकू. तिसरं पुस्तक आहे स्व आधारित जीवन. स्व म्हणजे मी कोण, माझे पूर्वज कोण, त्यांनी मला काय दिलं, पूर्वजांपासूनचे विचार, आपले वेद पुराण, आपली ज्ञानसंपदा या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. स्वनिर्भरता म्हणजेच स्वदेशीचा आग्रह आपण धरला पाहिजे. या स्व आधारित जीवनामध्ये 6 भ खूप महत्त्वाचे आहेत. भाषा म्हणजेच आपली मातृभाषा. आपण व्यवहारामध्ये इतर भाषा जरूर शिकाव्यात, पण घरामध्ये मातृभाषेचाच आग्रह धरला पाहिजे. भूषा म्हणजे पेहराव. निदान विशेष कार्यप्रसंगी आपण पारंपरिक सांस्कृतिक वेशभूषेमध्येच त्याचंच प्रचलन आपण केलं पाहिजे, त्याच वेशभूषेमध्ये आपण गेलं पाहिजे समाजात. तिसरं आहे भजन किंवा उपासना. पूर्वीपासून आपल्या घरामध्ये काही पूजा साधना उपासना केल्या जातात. त्यांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत का? 11 वेळा ओंकार ध्यान केले पाहिजे रोज. प्राणायाम करा. आपण मुलांना सांगतो ना, तुळशीला पाणी घाला. संध्याकाळी सांजवात करा. सकाळी सूर्यनमस्कार सूर्यवंदन करा. पण हे असे का करायचे असे प्रश्न ज्या वेळेला आपल्याला मुलं विचारतात त्यावेळेला संभ्रमित न होता समर्थपणे आपल्याला त्याचे उत्तर देता आले पाहिजे.
भोजन, जैसा अन्न वैसा मन तद्वत आचरण. जर ताजे सकस घरी बनवलेले, घरी शिजवलेले, घरच्या गृहिणीने, लक्ष्मीने बनवलेले, प्रेमाने, आनंदाने बनवलेले अन्न जर घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून आनंदाने गप्पा गोष्टी करत आधी भोजन मंत्र म्हणून ग्रहण केले तर आपल्याला डॉक्टरांची गरजच पडणार नाही. ती आरोग्याची आपल्या गुरुकिल्ली होऊन जाईल. भ्रमण, 5वा भ, भ्रमण. देशाटन करणे, भ्रमण म्हणजे फिरणे, देशाटन करणे. देशाटन केल्याने आपलं ज्ञान व अनुभव यात वाढ होते. पण त्यासाठी परदेशीत जाण्याची आवश्यकता आहे का? अजिबात नाही. मुलांना आपण आपल्याच देशातील जर तीर्थक्षेत्रांना घेऊन गेलो किंवा ऐतिहासिक जे प्रसिद्ध आहेत किंवा ऐतिहासिकरित्या जे खूप महत्त्वाचे आहेत असे गड किल्ले दाखवले, तेथे घडलेल्या घटना किंवा गोष्टी त्यांना जर सांगितल्या तर त्यांचा देशाभिमान, त्यांची संवेदनशीलता नक्कीच जागृत होईल. 6वं आणि शेवटचं आहे भवन. भवन म्हणजे घर, आपले आपण राहतो ते घर. आपल्या सर्वांच्या घराच्या मुख्य खोलीत किती जणांच्या घरी देवी देवतांचे किंवा विचारवंतांचे फोटो आहेत? विवेकानंद किंवा ओंकार, शिवाजी महाराज किंवा श्रीराम यांचे फोटो आपल्या घरी आहेत का? आपले घर शोभिवंताचे आहे की विचारवंताचे? आपल्या मुलांना विचारांची समृद्धता ही आपल्या घरातूनच मिळाली पाहिजे. हे 6 भंवरती आपण लक्ष देणं खूप जरुरी आहे. ह्या स्व म्हणजे या 6 भंचा जर आपण आग्रह धरला तर स्वाभिमान आपल्यामध्ये तयार होईल. स्वाभिमान आला की त्यामुळे आपले जीवन यशस्वी व सार्थक बनेल. पुढचे पुस्तक आहे कल्याणकारी कुटुंब संस्कृती. लहान मुलांना प्रेम व संस्कार, विद्यार्थ्यांना शिक्षण व संरक्षण, युवकांना सुयोग्य निर्णय स्वातंत्र्य, मोठ्यांना मान सन्मान आणि वृद्धांची जिथे मनापासून सेवा शुश्रूषा होते, ज्या घरात हे घडतं ते खरं आदर्श कुटुंब. पण या सगळ्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मध्ये प्रेम, जिव्हाळा, मोकळा संवाद, भक्कम विश्वास आणि कर्तव्यनिष्ठा हवी. आपल्या कुटुंबातील सर्वांच्या विकासासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी 100 पेक्षा जास्त छोटे छोटे बदल या पुस्तकात आहेत. खूप सोपे आणि साधे बदल ह्यात सुचवलेले आहेत. नक्की हे वाचा. शेवटचे पुस्तक आहे नागरी कर्तव्य. समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यात संवेदनशीलता हवी. नागरी कर्तव्य म्हणजेच अनुशासन पालन. रोजच्या जीवनात जर आपण अनुशासन पालन केलं ते आपलं सामाजिक दायित्व आहे असं समजून ज्या वेळा आपण ते करतो त्यावेळेला एक सुसंस्कृत, जागृत, सुरक्षित व समृद्ध समाज आपण निर्माण करू शकू. या पुस्तकामध्ये असं वाटतं हे खूप अवघड असेल नागरी कर्तव्य म्हणून, पण खरं तर याच्यामध्ये प्रेरक संस्मरणं दिलेली आहेत. प्रेरक संस्मरणं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पंडित दीनदयालजी किंवा इतर अशा श्रेष्ठ व्यक्तींच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या खूप अनुकरणीय आहेत. आपण अनुशासन छोट्या बदलांना कसं करू शकतो खूप सुंदररित्या ह्याच्यात मांडलेलं आहे. ही पुस्तकं, 5ही पुस्तकं जसं मगाशी मी सांगितलं की आपल्याला डोंबिवलीमध्ये ऑडिओ बुक्सच्या रूपात मिळू शकतील. संघ परिवार डोंबिवली हा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती आपल्याला ही आपण ऐकू शकतो. प्लेलिस्टमध्ये गेलो तर ही नक्की ऐका, स्वतः ऐका, इतरांना ऐकवा आणि स्वतःमध्ये पर्यायाने समाजामध्ये एक सकारात्मक बदल आपण नक्की घडवूया असा आपण आज सगळे मिळून इथे संकल्प करूया. जे पंचपरिवर्तनाचा अवलंब करून आपल्या भारताला विश्वगुरू बनण्याचं जे स्वप्न संघ पाहतो आहे ते आपण सफल करण्यासाठी सगळ्यांनी नक्कीच प्रयत्न करूया आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा करते. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.